वाचवा खाली। यामध्ये आपल्या गुन्हा दाखल झालेल्यापासूनच आपल्या एलसीबी मी एसपी साहेबांशी बोललेलो आहे, रोज आमचा संपर्क चालू आहे। आता दीपक भाऊ पण जाणार आहे एसपी साहेबांना भेटायला। एलसीबीची टीम पण तपासासाठी गेलेली आहे। काल रात्री आपली सुद्धा टीम नगर शिरूर, आता बाकी गोपनीय गोष्टी मी जास्त सांगू शकणार नाही, या भागात गेलेली आहे। माझ्या ऑफिसची टीम गेलेली आहे, वाकचौरे साहेब श्रीरामपूर ऍडिशनल एसपी सर त्यांच्या ऑफिसची टीम गेलेली आहे। असे एकूण टोटल 4 आणि नगर सिटीला मी होतो। आम्हाला असं कळालं होतं की नगर शहराच्या आसपास वास्तव्य असू तिथले सुद्धा डीवायएसपी जे आहेत ती माझे बॅचमेटच आहेत, त्यांच्या ऑफिसची पण एक टीम काम करत आहे। अशा टोटल 4 टीम त्याच्यावर काम करत आहेत। लवकरात लवकर 4 आरोपींना अटक करणं गरजेचं आहे आणि ते करणार आहे आम्ही। काल माझ्याकडं अनिकेतचे चुलते, त्यांचे बंधू अमोल हे सगळे आले होते। त्यांना मी काही गोष्टींची पूर्तता करण्यासंदर्भात सांगितलं होतं। म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ काही लोकांनी पाहिला आणि त्यांनी सांगितलं की बाबा असं असं तिथं मारहाण होत आहे, तर ती ज्या साक्षीदारांनी तो व्हिडिओ बघितला स्टँडवरच्या गाडी चालकांना, त्यांना तात्काळ त्यांनी पाठवणं गरजेचं आहे। आरोपीच्या समजा ती जामीन अर्ज टाकतील वगैरे तर आपली केस स्ट्रॉंग झाली पाहिजे। त्याच्यामुळे माझी विनंती दीपक भाऊ आपल्या माध्यमातून त्यांना ही आहे की आपण म्हणजे कागदावर पण केस स्ट्रॉंग झाली पाहिजे। तर त्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी ती घटना बघितलेली आहे ते सगळे लोक आज इथलं कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनला जावा, आपण ते जबाब आजच्या आज नोंदवू। कालपासून आम्ही बोलवतोय परंतु अजून कोणी आलेलं नाही।